तर आज आपण ह्या चिव्याच्या कोंबाची भाजी बनवणार आहोत। तर ह्याचे काप पण बनवले जातात आणि ह्याचे कटलेट पण छान लागतात। तर हे पावसात मिळतात, फक्त पावसाच्याच सीझनमध्ये हे मिळतात, त्यानंतर आपल्याला मिळत नाही। तर हे म्हणजे आपल्या घराशेजारी जरी चिव्याची झाडं असतात, म्हणजे बांबूचं बेट असतं, तिथे सुद्धा हे पावसात उगवतात। तर हे व्यवस्थित साफ करून घेऊन तासून घ्यायचे। तर मी आता हे व्यवस्थित साफ करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला। तर हे असं साफ करून घ्यायचं, त्याच्यावरचं जे असतं ते सगळं काढून टाकायचं। आणि हे असं, हा पुढचा कोवळा भाग आहे, हा पण कोवळा भाग आहे। मग हे आता हे आपण कापून एकदम बारीक चिरून घ्यायचं आणि हा जो कचरा आहे तो फेकून द्यायचा। तर अशा प्रकारे ही भाजी बारीक कापून घ्यायची। तर ही भाजी आता मी बारीक अशी कापून घेतली आहे, कारण हे कोवळेच असतात कोंब, त्याच्यामुळे ते इजीने सुरीने किंवा वेळीने ती कापली जाते। तर हे मी इकडे एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं आहे। तर ही भाजी काय करायचं, थोडीशी बॉईल करून घ्यायची। तर ही भाजी मी आता उकळत टाकते। तर एक 10 मिनटं मी भाजी उकळून घेणार आहे। तर ही भाजी मी बॉईल करत ठेवली आहे ना, मग त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते। तर आता ही आपली भाजी बॉईल झालेली आहे। तर ही भाजी काढून घ्यायची। तर मी ह्या चाळणीमध्ये ही भाजी काढून घेते। तर ही सर्व भाजी काढून घेते। तर इकडे मी ह्या कढईत भाजी बनवायला घेते। तर ह्याच्यामध्ये मी हे तेल घातलं आहे, ह्याच्यामध्ये हा जरासा कढीपत्ता घालते। कढीपत्त्याच्या नंतर मी हा कांदा घालते, कांदा भरपूर घालायचा। तर आपला कांदा हा शिजत आला आहे। तर त्याच्यात मी हा मिरची, आलं आणि लसूणचा थोडा ठेचा घालते। हिरवी मिरची, आलं आणि लसूण आहे, एक 2 मिनटं शिजून घेते। तर हा आपला कांदा पण इकडे फोडणीचा बऱ्यापैकी शिजला आहे। तर त्याच्यामध्ये मी हे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालते। तर त्याच्यामध्ये मी आता ही बॉईल केलेली जी भाजी आहे चिव्याच्या कोंबाची ती घालते। तर ह्याचमध्ये मी हे बॉईल केलेले वाटाणे आहेत, काळे वाटाणे, ते घालते। तर एक व्यवस्थित परतून घेते। तर ही भाजी आपली शिज आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते। तर ह्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घालणार आहे। काही लोक म्हणजे भाजको जे वाटप असतं, आपण जे चिकनला वगैरे घालतो, ते सुद्धा घालतात। ते सुद्धा घातलं तरी छान लागते। तर एक 2 मिनटं मी शिजू देते। तर अशा प्रकारे आपली ही भाजी छानपैकी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यात नक्की करून बघा।